ते थेट आले ठाण्याहून हा सामना पाहण्यासाठी भोकर बीसीसी संघाचा दिवसभर आज त्यांची उपस्थिती आहे. उदगीरच्या संघाकडून गोलंदाजीची धुरा सांभाळेल पवन. 29 नंबरच्या जर्सी मधला हा खेळाडू. सामन्याला सुरुवात होत आहे. आज उदगीरच्या संघामध्ये दोन मोठे बदलाव. आज आपल्याला प्लेइंग 11 मध्ये दिसतोय रुपेश, त्यांचा स्टार खेळाडू, आणि सोबत माजिद. सामन्याला सुरुवात होत आहे. थोडासा खेचून टाकलेला हा चेंडू वाईड लाईनच्या बाहेर. पहिली धाव अतिरिक्तच्या रूपात येताना उदगीर संघासाठी. प्रेक्षकांना विनंती आहे, बाउंड्री लाईनच्या बाहेर. हे 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 इथे इथे स्ट्रेटला अगदी सरळ स्टंपच्या मागे प्लीज बाहेर व्हायचं आहे. तो बॅट पण मागे मागे घ्यायचा आहे. सुंदर फटका कव्हरच्या वरून खेळलाय. 4 धावा. परत एकदा उंचावून खेळवण्याचा प्रयत्न होता, पण इनर एज घेत चेंडू गेलाय लेग स्लिपच्या बाजूने. 4 धावा. आक्रमक अशी सुरुवात. हलक्या त्यांनी प्लेस केलंय. या ठिकाणी गफलत. रनआउटचे चान्स आणि परतावा लागेल. बराच वेळ होता दोन्ही फलंदाजांकडे वापस जाण्यासाठी, पण चुकीचा कॉल. बेंगळूर साठी मोठा धक्का. मोहम्मद भाई समोसेवाले यांच्याकडून छोटीशी भेट आहे समोसांची. अतिशय रुचकर असे समोसे. दरम्यान पहिला गडी परतलाय. देगलूर संघाचा चुकीचा कॉल होता आणि भरपूर वेळ होता परत जाण्यासाठी फलंदाजांकडे. पुढचा चेंडू गतीने केलेला शरीराच्या दिशेने हा चेंडू होता. शेवटच्या क्षणी आपल्या दिशेमध्ये थोडस परिवर्तन केलं गोलंदाजाने. कौतुक करावं लागेल. देगलूरच्या चांगल्या सुरुवातीनंतर
गोलंदाज काहीशी वापसी करताना. यावेळेस थांबवता येणार नाही. 4 धावा. संघाने त्या षटकामध्ये आणि पहिल्या षटकानंतर त्यांची धावसंख्या आहे  क्षेत्ररक्षक खाली येतोय. सुंदर झेल. त्याची बाजू जी आहे ती आहे त्यांची फलंदाजी. त्यामुळे एक मोठं टार्गेट सेट करावं लागेल. टोलनेचा प्रयत्न परत एकदा चेंडू हवेमध्ये आणि चांगला प्रयत्न होता. हातांना स्पर्श करत खाली जो हिट बॅक तयार होतो खाली पडल्याच्या नंतर त्यांनी तो चेंडू खाली पडला. एक संधी गमावली पण चांगला प्रयत्न होता. देगलूरच्या संघाला थोडासा स्थिर खेळ खेळावा लागेल या क्षणी. दरम्यान पुढचा चेंडू सँडी लेगस्टम्पच्या दिशेने हलकीशी अपील आहे. पंचांनी नाकारले. नाना खूप खूप आभार. नाना गौड या ठिकाणी सामन्यांचा आनंद घेण्यासाठी रोज येत आहेत.
पुढचा चेंडू सँडीचा, पुढे येऊन प्लेस केले पॉइंटच्या दिशेने, रनआउटचा चान्स आणि नाकारलेला आहे. एक संधी निश्चितपणे होती. रुपेशनी चपळता दाखविली विकेटच्या मागे. थोडस रिस्की धाव होती. एक चांगला कॉल होता. 1 रन मिळेल. देगलूर संघाला एक मोठं आव्हान उभं करणं आवश्यक आहे उदगीर संघापुढे, कारण उदगीरचा संघ प्रसिद्ध आहे त्यांच्या फलंदाजीसाठी. पुढचा चेंडू, पुढच्या टप्प्यावर खेळविलेला हा चेंडू उजव्या हाताचा गोलंदाज लेफ्ट हँड बॅट्समन साठी जेव्हा ओव्हर दी विकेट चेंडू करतो तर तो एक अँगल जो क्रिएट होतो त्याचा फायदा उचलणं आवश्यक असतं गोलंदाजाने, आणि त्याचाच प्रयत्न दिसतोय गोलंदाजाकडून. पुढचा चेंडू, आगोटप्प्याचा चेंडू, यावेळेस चेंडू दिशेपासून भरकटला होता. उत्तुंग षटकार, 6 धावा. इथं आहेत त्याच्या कैक पटीने अधिक. स्क्रीन्सवर तब्बल 80,000चा आकडा गाठला होता मागच्या सामन्याच्या व्ह्यूअर्सनी. लाईव्ह प्रेक्षकांची जी संख्या होती ती 80,000 होती. दौड़ की समाप्ति पर स्कोर जा पहुंचा 25 रन 2 विकेट के नुकसान पर. खासदार चषक 2025 चे हे सामने ह्या आयोजनामध्ये ज्यांची ज्यांची मदत होते त्या सगळ्या स्पॉन्सर्सचे, या स्पर्धेच्या आयोजनात मेहनत घेणाऱ्या सगळ्या बीसीसी संघ आणि संदीप पाटील गौड मित्रमंडळाचे खूप खूप आभार. ज्या पद्धतीचं व्यासपीठ इथं देण्यात येतं ग्रामीण भागातील आपल्या परिसरातील खेळाडूंना. एक मोठं भले आहे स्पर्धेच्या नावामागे, एक मोठं नाव, आणि स्पर्धा जसजशी पुढे जात आहे दरवर्षी इथल्या ट्रॉफीची हाईट सुद्धा वाढत आहे, ट्रॉफीची उंची. आणि या ट्रॉफीज प्रायोजित असतात जगदंबा हार्डवेअर, आमचे गणेश दादा यांच्यातर्फे. त्यांचे आभार. आपण चेंडू थर्डमनच्या दिशेने खेळलेला आहे, थांबवता येणार नाही. 4 धावा. सुंदर पद्धतीने कट केलं होतं. थोडासा आखुडत्या टप्प्याचा कमी उंचीचा हा चेंडू होता. त्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे, थोडासा वाईड उभा आहे तो. 4 धावा. अशाच पद्धतीने खेळावं लागेल देगलूर संघाला. पुढचा चेंडू, परत एकदा आखूड टप्प्याचा चेंडू हलक्यात आणि प्लेस केलाय त्याला स्लिपच्या दिशेने. हलकीशी मिसफील्ड, पण यावेळेस तिथं क्षेत्ररक्षक उभा आहे. तो जो वाईड उभा होता क्षेत्ररक्षक, ते अंतर थोडंसं कमी केलं होतं आणि परत एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. आणि गोलंदाजांना ह्या गोष्टीची सतत दखल घ्यावी लागते. क्षेत्ररक्षक कुठे उभे केलेत त्या दिशेने गोलंदाजी होणं आवश्यक आहे. या ठिकाणी लेफ्टी राईटी कॉम्बिनेशननी देगलूरचा संघ सध्या खेळतोय, ज्याचा काहीसा फायदा देगलूर संघाला या क्षणी होताना. राऊंड दी विकेट गोलंदाजी होतीये. यावेळेस पुढच्या टप्प्यावर खेळविलेला चेंडू होता मिड विकेटच्या दिशेने, तो चेंडू येतोय. हलकीशी मिसफील्ड, केवळ एकच धाव मिळेल तरी, आणि धाव संख्या आहे दादा
31 रन 30 परत एकदा 31 रन 31 धावा झालेल्या आहेत आतापर्यंत देगलूर संघाच्या. चांगली सुरुवात. यावेळेस परत एकदा आखूड टप्प्याचा लेग स्टंपच्या दिशेने केलेला चेंडू होता. हवेमध्ये चेंडू आणि क्षेत्ररक्षक त्याच्या खाली. परतावं लागेल फलंदाजाला. देगलूर संघाची धावगती आतापर्यंत चांगली आहे, पण त्यांचे विकेट्स रुटीन इंटरव्हल नंतर पडतात. काहीसा धोका या क्षणी देगलूर संघासाठी. रन रेट कायम ठेवून विकेट्स कडेही लक्ष द्यावं लागेल त्यांना. खासदार चषक 2025 चे हे सामने आयोजन समितीच्या वतीने प्रयागराजला जो कुंभमेळा भरलाय त्यासाठी शुभेच्छा. सगळ्या भाविकांना कॅमेरामननी कृपया त्या तिकडे फोकस करायचा त्या बॅनरकडे. प्रयागराज महाकुंभ मेळा 2025 सर्व भाविकांना खूप खूप शुभेच्छा. भक्तीचा सागर, भक्तीचा कुंभ, भक्तीचा हा महाकुंभ प्रयागराज 2025. सामन्यावर वापस येऊयात. हवेमध्ये चेंडू आहे. माजिद खाली आहे त्याच्या. चांगला क्षेत्ररक्षक सोडणार नाही. उत्तम झेल. एका मागून एक मोठे झटके देगलूरच्या संघासाठी. अतिशय उत्तम सुरुवात होती, पण नियमित इंटरव्हलवर त्यांचे फलंदाज वापस येत आहेत. आता धावसंख्या आहे देगलूर संघाची. स्कोर जा पहुंचा 31 रन 4 विकेट के नुकसान पर. एकतीस धावा झालेल्या आहेत 4 फलंदाजांच्या मोबदल्यात. आणि हे परत एकदा आखूड टप्प्याचा चेंडू. अतिशय सुंदर गतीने तो खेळवलेला चेंडू होता. या ठिकाणी षटक इथंच पूर्ण होत आहे. 31 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात देगलूर संघाच्या. तीन षटक झालेली आहेत. धावगती आतापर्यंत चांगली आहे देगलूर संघाची. त्यांना बाउन्स बॅक करावा लागेल. आपले गडी राखत संघर्ष करावा लागेल देगलूर संघाला. उदगीर संघ या विकेट्सनी या क्षणी आनंदी असेल. पवन वैयक्तिक दुसरं संघासाठीचं 4थं षटक घेऊन येताना. सुरुवातीच्या षटकामध्ये 4 चौकार आले होते पवनच्या, पण यावेळेस फील्ड रिस्ट्रिक्शन असणार नाही त्याच्यासाठी. गतीने केलेला चेंडू दिशेपासून काहीसा भरकटताना वाईडचा कॉल मुख्य पंचांकडून. दरम्यान पंच चेक करतायत तो चेंडू विकेटच्या बाहेर आहे का.
त्या पिचच्या त्या टर्फच्या बाहेर आहे का, तिथे असेल तर नो बॉल असता, पण नाही, वाईडचा कॉल. एक अतिरिक्त धाव, थोडेसे एक्स्ट्रा एफर्ट्स या ठिकाणी पवन लावताना दिसतोय. आणि ह्या प्रयत्नात कधी कधी दिशा ती कंट्रोल करणं अवघड जातं. पुढचा चेंडू परत एकदा माजिद भागतोय, भागलाय पण 2 धावा घेण्यापासून थांबवता येणार नाहीत. पवन परत एकदा बॉलिंग मार्कवर, पुढचा चेंडू घेऊन. यावेळेस स्लॉट मध्ये चेंडू होता, टोलवलाय त्याला मिड विकेटच्या दिशेने 6 धावा. अगदी त्या स्लॉट मध्ये तो चेंडू, आणि त्याला पाठविलाय 6 धावांसाठी. चांगली फलंदाजी करतोय हा डावखुऱ्या हाताचा फलंदाज. इक्बाल पुढचा चेंडूचा सामना करेल. यावेळेस परत दिशेपासून भरकटताना वाईटचा कॉल. थोडासा दबावामध्ये दिसतोय पवन, त्याचा प्रयत्न आहे एक स्पीड मध्ये बूस्ट देण्याचा चेंडूला, त्यामुळे दिशेवरचं जे नियंत्रण आहे ते काही सैल होताना. पुढचा चेंडू घेऊन पवन, यावेळेस हवेमध्ये चेंडू आहे, रुपेश त्याच्या खाली पळतोय आणि टिपलेला आहे. यावेळेस थोडासा खेचून टाकलेला तो चेंडू होता, त्यामुळे चेंडू हवेमध्ये. स्कोर जा पहुंचा 41 रन, 5 विकेट के नुकसान पर. प्रेक्षकांना विनंती आहे की आपण सीमारेषेच्या बाहेर बसायचं आहे. परत एकदा स्कोर लाईन 4 षटक हे प्रगतीपथावर आहे आणि आतापर्यंत देगलूर संघाच्या झालेल्या आहेत 41 रन, 41 धावा. त्यांचे 5 गडी तंबूत परतलेत आतापर्यंत. एक चांगली लढत बघतोय आपण, चांगली चुरस या सामन्यामध्ये. 1-2 मोठे फटके येत आहेत आणि त्यानंतर विकेट येतोय. हा संघर्ष सुरू असेल. पुढचा चेंडू, यावेळेस परत आखो टप्प्याचा चेंडू. एक संधी होती त्याला, रिव्हर्स शिपचा जो शॉट होता तो प्लेस करण्यासाठी भरपूर वेळ होता, पण अपयशी फलंदाज. एकाच रस्त्यावरचे दोन्ही संघ, देगलूर आणि उदगीरचा हा संघ, त्यामुळे एकमेकाच्या खेळातील बारकावे दोन्ही संघांच्या खेळाडूंना पुरेपूर माहित आहेत.
त्यामुळे ही टस्सल इथं रंगलेली आहे या सामन्यात. परत एकदा आपटवलेला हा चेंडू होता त्या टर्फवर. आखूड टप्प्याचा चेंडू होता, पण एक गती होती त्यात. काही वेळा फलंदाजाने पूर्वीच निश्चित केलेलं असतं आपल्या शॉटची दिशा. कधी कधी फलंदाज तिथे फसतो. मागच्या चेंडूवर असंच काहीच आपण बघितलं. पुढचा चेंडू यावेळेस पुढच्या टप्प्यावर होता तो चेंडू. स्लॉट मध्ये फायदा उचलता आला नाही फलंदाजाला. 5 षटकानंतर धावसंख्या आहे 42. 42 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. चार 4 ओवर की षटकानंतर समाप्ति पर स्कोर जा पहुंचा 42 रन. चांगली धावगती आहे अजूनही देगलूर संघाची. अजूनही 4 षटकांचा खेळ शिल्लक आहे. या इनिंग्सच्या अर्ध्यावर आपण आहोत आणि विकेट्सही गेल्यात अर्ध्या. देगलूर संघासाठी फलंदाजीची धुरा जो सांभाळतोय स्ट्रायकर एंडला आपण बघतोय आसिफ, आणि नॉन स्ट्रायकर एंडला आपण त्यांचा अनुभवी फलंदाज दिनेशला बघतोय. दरम्यान सँडी वैयक्तिक दुसरं षटक स्ट्रेटच्या दिशेने टोलविलेलं आहे. 4 धावा. चांगली सुरुवात देगलूर संघासाठी. सँडी पुढचा चेंडू घेऊन असे परत एकदा त्याच दिशेमध्ये प्लेस केलाय, पण चांगलं क्षेत्ररक्षण. थोडासा कॅज्युअल अप्रोच गोलंदाजाकडून हा थ्रो पकडताना. तरी केवळ 1 धाव. या ठिकाणी दोन्ही संघांसाठी सारख्या संधी दिसत आहेत या सामन्यामध्ये. एक चांगली चुरस दोन्ही संघांमध्ये रंगलेली या ठिकाणी. परत एकदा सुंदर फटका. क्षेत्ररक्षक उभा आहे. केवळ 1 धाव घेता येईल. संदीप पाटील गौड मित्रमंडळ आयोजित खासदार चषक 2025 चे हे सामने. या सामन्यांचा प्रेक्षक मोठ्या संख्येने आनंद घेत आहेत. सुंदर टोलविलय, सुंदर शॉट. 4 धावा. आकर्षक फलंदाजी होती या ठिकाणी आसिफ कडून. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न नाही. ज्या दिशेने चेंडू येतोय त्याच दिशेला खेळण्याचा प्रयत्न. स्कोर जा पहुंचा 52 रन. 52 धावा फलकावर लागल्या देगलूर संघाच्या. 5वं षटक सुरू आहे. क्षेत्ररक्षणात थोडेसे बदलाव होताना. कव्हर्सच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक बोलविलेला आहे. आसिफ चांगली फलंदाजी करतोय या क्षणी. पुढचा चेंडू अगुटप्प्याचा चेंडू. एक संधी होती
आणि मिसफील्ड. चेंडू जातो अतिशय ताकदीने खेळलेला तो फटका होता. बॅटची किनार घेत यष्टी रक्षकावरून यष्टी रक्षक सुंदर फटका. 4 धावा. गली आणि सेकंड स्लिपच्या मधून निघालेला तो शॉट. रक्षकाच्या ग्लोव्हजला चाटत तो चेंडू गेला होता. गोलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी आलेला आहे राज कांबले. राज. एक संधी आहे. दिनेशला परतावा लागेल. एक सोपा जल. उद्या सेमीज आणि फायनल मुकाबला रंगेल याच मैदानावर. अगोटप्प्याचा चेंडू. सुंदर फटका. 6 धावा मुज्जूच्या बॅटमधून येताना. दिशेने गेलेला तो चेंडू होता. पाहता क्षणी त्याला खेळला हवेत आणि 6 धावा. पुढचा चेंडू. परत एकदा खेळण्याचा प्रयत्न. बॅटची किनार पण चेंडू स्थिरावला यष्टीच्या मागे. यष्टी रक्षकाच्या हातात. डॉट. तुंबळ लढत बघतोय दोन्ही संघामध्ये. दोन्ही संघ झुंजतायत. शॉट्स येत आहेत आणि त्यानंतर विकेट्स. काहीसं हेच गणित राहिले या सामन्यात. अगुटप्प्याचा चेंडू हलक्यात आणि प्लेस केलाय त्याला स्लिपच्या दिशेने. क्षेत्ररक्षक पकडेल तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न यावेळेस. आणि रेफर केले थर्ड अंपायर कडे.
चांगल्या पद्धतीने तो थ्रो कलेक्ट केला होता. 66 डावा. डिसिजन पेंडिंग आहे. थर्ड अंपायर कडे रेफर केलेला आहे डिसिजन. थोड्या वेळात सांगण्यात येतील ह्या चेंडू नंतर. निर्णय कळवायचा आहे. नट आउट. 2 धावा मिळतील आणि आता धाव संख्या आहे 66. परत एकदा 66 आणि डबल 6. 66 धावा झालेल्या आहेत देगलूर संघाच्या आतापर्यंत. छठी ओवर की अभी भी 2 गेंदे बाकी. स्कोर जा पहुंचा 66 रन 6 विकेट के नुकसान पर. 6वं षटक प्रगतीपथावर आहे. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकाचे. देगलूर संघाला थोडीशी फटकेबाजी आवश्यक आहे या क्षणी. त्यांना अपेक्षित असतील 100 धावा किमान. आतापर्यंत 66 धावा झालेल्या आहेत देगलूर संघाच्या. पण उदगीरचा संघ एक बलाढ्य संघ आहे, तोही सहजतेने होऊ देणार नाही. पुढचा चेंडू अगुटप्याचा चेंडू. चेंडू हवेमध्ये ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक पाहता येईल. 6 धावा. बहात्तर धावा. अजूनही 6व्या षटकाचा अंतिम चेंडू होणं शिल्लक आहे. दिशेपासून भरकटताना वाईटचा कॉल. अतिशय अनुभवी अशा पंच. शफल निश्चितपणे काउंट केला असेल. मुज्जूकडून अपेक्षा असतील. 2 उत्तुंग षटकार त्याच्या बॅट मधून आलेले. त्याच्या संघाला त्याच्याकडून अपेक्षा असतील आणि गोलंदाजही प्रयत्न करतोय. पहिल्या चेंडूवर या षटकाच्या विकेट आला होता. पुढचा चेंडू. परत एकदा चेंडू हवेमध्ये ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक मुज्जू खाली आहे. मुज्जूनी परतवलंय मुज्जूला. उद्या आपल्या सोबत असतील नांदेड लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार प्राध्यापक वसंत पाटील चव्हाण साहेब. रवींद्र वसंतरावजी चव्हाण साहेब. दरम्यान सुंदर फटका. क्षेत्ररक्षक तिथे आहे पण थांबवता येणार नाही. 6 धावा.
परत एकदा चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक तिकडे जातोय. सोपा झेल होता. प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन होताना या सामन्यात. भोकरचे दर्दी क्रिकेट रसिक 80 रन. त्यांच्यामध्ये हाणामारी लागलेली आहे या क्षणी. उदगीरचा चाहता वर्ग मोठ्या संख्येने इथं उपस्थित आहे, पण देगलूरला ही समर्थनाची कमी नाही. पुढचा चेंडू माजिद तिथे उपस्थित आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, एक धाव. 7वं षटक प्रगतीपथावर आहे आणि आतापर्यंत धाव संख्या 81 धावा झालेल्या आहेत. ज्या 100च्या आकड्याची चर्चा करत होतो आपण, तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल. पुढचा चेंडू हवेमध्ये, चेंडू आहे. 4 धावा. अतिशय तेज असा आउटफील्ड. मिड ऑफच्या डिसीजन क्या है अंपायर? 6 रनों का स्कोर जा पहुंचा 7 ओवर की समाप्ति पर 97 रन. हेलो हेलो चेक. जो बेंगलोर के जो खिलाड़ी बैठे हैं, मैं उनसे विनती करता हूं कि बॉडी लाइन से बाहर बैठे, क्योंकि अंपायर को डिसीजन देने में कोई दिक्कत ना हो, इस बात पर ध्यान दे. इस इनिंग की अभी भी 6 गेंदें शेष है. देखना है कितने रन बटोरते हैं बल्लेबाज. आज से बढ़िया बल्लेबाजी कर रहा है ये बल्लेबाज. 12 गेंदें खेली है, जिसमें 3 छक्के 2 चौके शामिल है. 39 रन बनाए हैं, अभी भी मौजूद है. अंतिम 2 चेंडूंवर 2 उत्तुंग षटकार. आसिफच्या बॅटमधून येताना बढ़िया बल्लेबाजी वहां आसिफ की. 12 चेंडूंमध्ये 39 धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या. देगलूरच्या कॅम्पमध्ये जल्लोषाचं वातावरण, उत्साह पेरलाय. या इनिंगचं हे शेवटचं षटक. 97 धावा धावफलकावर लागलेल्या देगलूर संघाच्या. माजिद गोलंदाजीची धुरा सांभाळेल. याला म्हणतात क्रिकेटिंग सेन्स. वाईटचा कॉल. एक अतिरिक्त धाव वाईटच्या रूपात आणि एक धाव. 22च्या रूपात एक येताना 2 धावा. यावेळेस स्ट्राईक किती महत्वाचं होतं. 99. आसिफ ओळखून आहे, चांगली फलंदाजी करतोय.
माजिद गोलंदाजी मार्कवर. थोडासा दिशेपासून भरकटलेला हा चेंडू होता. चांगला कमबॅक. डॉट चेंडू. धाव संख्या आहे 99 धावा. 100च्या ज्या मार्क बद्दल बोलत होतो तो निश्चितपणे पार करेल देगलूरचा संघ. चांगला चेंडू. केवळ एक धाव. लेग बाईसच्या रूपात आलेला हा रन 100 सिंगल्सनी 100 समाधानी असेल या क्षणी. कोणत्याही सेन्सिटिव्ह डिसिजन साठी थर्ड अंपायर तयार आहेत. पंचांसाठी ही सूचना होती. माजीदचा पुढचा चेंडू. गतीमध्ये परिवर्तन पण सुंदर फटका सजवलाय. 6 धावा. हाइट नोट चेक करने का आदेश दिया है अंपायर ने. ओके, नो बॉल नहीं है. लीगल डिलिव्हरी. चांगली चुरस पिचवर रंगलेले आहे गोलंदाज आणि फलंदाजांमध्ये. 107 रन. अभी भी 3 गेंदे शेष. 2 गेंदे. अगुटप्प्याचा चेंडू. लिंबू. 6 धावा. काय फलंदाजी करतोय आसिफ. पुढचा चेंडू. यावेळेस हवेमध्ये चेंडू आहे क्षेत्ररक्षकाच्या खाली. चांगला कॅच. देगलूर संघाने उभारले आहेत 113 रन. 113 धावा. उदगीर संघापुढे आता आव्हान आहे 114 धावांचा हा सामना जिंकण्यासाठी. उदगीरकडेही एकाहून एक धुरंधर फलंदाज उपलब्ध आहेत. हा सामना चुरशीचा होईल. संदीप पाटील गौड मित्रमंडळ बीसीसी क्रिकेट क्लब भोकर आयोजित खासदार चषक 2025 चे हे सामने. या स्पर्धेसाठीचं पहिलं पारितोषिक 1,01,000 रुपयांचं.
ते प्रायोजित आहे 1,01,000 रुपयांचं पहिलं पारितोषिक कैलासवासी व्यंकट रेड्डी चेअरमन करीमगार यांच्या स्मरणार्थ. या स्पर्धेचं दुसरं पारितोषिक 61,001 रुपयांचं प्रायोजित आहे तौसिफ इनामदार यांच्या वतीनं. या स्पर्धेचं तिसरं पारितोषिक 41,001 रुपयांचं प्रायोजित आहे टिल्लू पाटील गौड यांच्यातर्फे. या स्पर्धेचं चौथं पारितोषिक 21,001 रुपयांचं प्रायोजित आहे मजरलाला यांच्यातर्फे. या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीज चं जे पारितोषिक आहे 11,001 रुपयांचं प्रायोजित आहे नईम मामा तळेगावकर यांच्याकडून. 5,001 रुपयांचं बेस्ट बॉलरचं पारितोषिक शेख आतिफ दातार हार्डवेअर यांच्यातर्फे. या स्पर्धेसाठी बेस्ट कीपरचं 5,001 रुपयांचं पारितोषिक प्रायोजित आहे आनंद चिट्टे पाटील बोरगावकर यांच्यातर्फे. 5,001 रुपयांचं बेस्ट बॅट्समनचं पारितोषिक प्रायोजित आहे श्री दिलीप तिवारी यांच्यातर्फे. 5,001 रुपयांचं बेस्ट फिल्डरचं पारितोषिक प्रायोजित आहे मारुती पवार देवठाणकर यांच्या वतीनं. 5,001 रुपयांचं फायनल साठीचं मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक प्रायोजित आहे सय्यद जुनेद यांच्या वतीनं. या स्पर्धेमध्ये सर्वोत्तम कॅच 5,001 रुपयांचं पारितोषिक प्रायोजित आहे श्रीपाद पाटील पारवेकर यांच्यातर्फे. उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. उद्या सेमीजचे राऊंड्स इथं रंगतील आणि उद्याच होईल या स्पर्धेचं फायनल. उद्या आपल्या सोबत असतील नांदेड लोकसभेचे लोकप्रिय खासदार प्राध्यापक रवींद्र पाटील चव्हाण साहेब. आणि उद्या प्रेक्षकांच्या आग्रहाखातर आपल्या सोबत असतील डान्सिंग पंच सोन्या बापू भोसले त्यांची उद्या उपस्थिती असेल. या स्पर्धेमध्ये खेळाडूंसाठी जी भोजन व्यवस्था आहे ती करण्यात येते आमचे मामा श्रीनिवास मामा पांचाळ यांच्याकडून. या स्पर्धेसाठी एक विशेष पारितोषिक असतं भारत ई स्क्वेअरचे ओनर पंकजदादा पोकलवार यांच्यातर्फे 15 पासेस ई स्क्वेअरचे विजेत्या संघासाठी. या स्पर्धेच्या ज्या आकर्षक ट्रॉफीज आहेत कृपया फोकस करावं कॅमेरामन. या स्पर्धेच्या ट्रॉफीज त्या प्रायोजित आहेत जगदंबा हार्डवेअरचे ओनर गणेश दादा यांच्याकडून. या स्पर्धेच्या आयोजनात ज्यांची मदत लागते आमच्या महिषाचे दाजी हा जो सेटअप आहे त्यांच्या वतीने उभारण्यात येतो. या स्पर्धेमध्ये या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण जे आपण आपल्या स्क्रीनवर पाहू शकता tenniscricket.in वर त्यांची ही टीम आणि या स्पर्धेमध्ये काम करणारी या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी घाम गाळणारी BCC संघाचे युवा खेळाडू आणि या स्पर्धेचे सर्व संदीप पाटील गौड, आयोजन समितीचे प्रमुख अनिल बेरदेवाड. या स्पर्धेच्या आयोजनामध्ये ज्यांची मोलाची भूमिका असते प्रशांत आडे, नदीम दादा, तौसिफ भाई, सर्व मान्यवरांचे सर्व प्रायोजकांचे आणि भोकरचे दर्दी क्रिकेट रसिक आयोजन समितीच्या वतीनं मी खूप खूप आभार मानतो. आपल्या मदतीशिवाय ही स्पर्धा अशा पद्धतीने रंगू शकत नाही. उदगीर संघाचा अतिरिक्त खेळाडू समालोचन कक्षाकडे पाठवून द्यायचा आहे उदगीर संघ आणि जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत मॅच थांबवायचा आहे.
फलंदाजांची ही रेलचेल आहे मैदानावर. आणि माझ्या बाजूला आहेत मोहम्मद भाई समोसेवाले. रुचकर असे समोसे त्यांचे. सामन्यावर जाऊयात. स्ट्रायकर एंडला फलंदाजी करेल सुनील आणि नॉन स्ट्रायकर एंडला फलंदाज संदीप. गोलंदाजी मार्कवर संघाचे संघनायक जावेद. पहिलं षटक 114 धावांचं आव्हान आहे. 114. 114 धावाचा पाठलाग करणार आहे अंशराजे पाटील उदगीर संघ. त्याच्यासाठी त्यांचे 2 सैनिक, 2 जवान, 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुनील आणि संदीप. गोलंदाजी मार्कवर जावेद. पहिलं षटक पॉवर प्लेचे 2 षटक असणार आहेत. पहिला चेंडू आखूड त्या टप्प्याचा आणि चेंडूचा घेतलाय समाचार. चेंडूला पाडवले जगदंबा कलेक्शन षटकार. पहिल्या चेंडूवर प्रार डीजे. हॅलो हॅलो आवाज ओके. थँक्यू डीजे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आपल्याला शॉर्टपथ लेनचा पाहायला मिळालाय आणि पडल्याच्या नंतर उसळी घेणारा चेंडू होता. निर्धावच्या रूपात पाहायला मिळालाय. 114 धावाचा पाठलाग करतोय अंशराजे पाटील उदगीर संघ. सचिन, उदगीर संघाची जी जमेची बाजू आहे ती त्यांची फलंदाजी. पुन्हा एकदा फटका मारलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण मोजेचं. जोपर्यंत क्षेत्ररक्षण करेल. एक धाव पूर्ण केली. आता आपला छोर बदललाय. स्ट्रायकर एंडला फलंदाज येईल संदीप. सचिन जे आव्हान उभं केलेलं आहे देगलूरच्या संघाने 114 धावांची आवश्यकता आहे उदगीर संघाला. कसा होईल हा सामना? सर नक्कीच हा सामना रंगतदार होईल. कारण 114 धावा जरी आपल्याला या मैदानावर खेळपट्टीवर दिसत असल्या तरी फलंदाजीसाठी ही पिच अनुकूल आहे. आणि तितकेच दिग्गज असे फलंदाज आहेत उदगीरच्या कॅम्पमध्ये. पण देगलूर संघाकडे त्यांची जमेची बाजू, त्यांची गोलंदाजी. नक्कीच सर. देगलूरच्या संघाची जमेची बाजूमध्ये त्यांची गोलंदाजी. दरम्यान पुन्हा एक चांगला चेंडू. केवळ फ्लिक केले. क्षेत्ररक्षक आहे तिथे मस्तान. चांगलं क्षेत्ररक्षण. पुन्हा एक धाव. धावसंख्या वाढती हळूवारपणे. धावपलकावर लागले गेले ते बिनबाद 8 धावा. आपण बघू शकता मैदानावरचं प्रेशर. कारण जो संघ हरेल तो घर वापसी. नो लुक शॉट खेळण्याचा प्रयत्न तिथे सुनीलचा. परंतु पडल्याच्या नंतर उसळी घेणारा चेंडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला. या दरम्यान पहिलं षटक. दोन्ही संघांमध्ये टसल बघतोय. पहिल्या चेंडूवर षटकार आला होता. त्यानंतर काहीशी वापसी गोलंदाजाची, ज्याबद्दल चर्चा करत होतो आपण. सचिन, देगलूर संघाची जमेची बाजू आहे त्यांची गोलंदाजी. आज जरी त्यांनी अतिशय सुंदर अशी फलंदाजी आपल्या सगळ्यांना दाखवली तरीही त्यांची गोलंदाजी ही त्यांची जमेची बाजू आहे. नक्की सर. आपण देगलूर संघाबद्दल बोलत होतो तर देगलूर संघ वरचेवर या स्पर्धेमध्ये बहारत आहे. निश्चितपणे अशा पद्धतीचं प्रेक्षकांचं समर्थन ज्या वेळेस तुम्हाला मिळतं तर प्रत्येक खेळाडू स्वतःला अपग्रेड करण्याचा प्रयत्न करतो. हे अपग्रेडेशन दिसतंय आपल्याला देगलूर कॅम्प मध्ये. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय प्रतीकला.
एक चांगला अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळख आहे प्रत्येकची. मागच्या सामन्यामध्ये सुंदर गोलंदाजी केली होती. या गोलंदाजाने प्रत्येकीने फलंदाजी सुद्धा चांगली केली होती. बघूया प्रतीकचा सामना करेल स्ट्रायकर एंडला फलंदाज संदीप. या कोणत्या टप्प्याचा चेंडू तिथे क्षेत्ररक्षक आहे. अगदी ज्या दिशेमध्ये चेंडू टाकले जात आहेत त्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केलेले आहेत देगलूर संघाने. म्हणजे क्रिकेटचा कमी आणि बुद्धिबळाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये लढलाय चालू आहे. निश्चितपणे सचिन, जितका हा बॅट आणि बॉलचा संघर्ष दिसतो तितकीच मानसिक स्तरावर सुद्धा ही फाईट असते. फलंदाजाचा प्रयत्न असतो गोलंदाजाला ओळखणं आणि गोलंदाज प्रयत्न करतो फलंदाजाला ओळखण्याचा. सर एक चेंडू, एक डॉट चेंडू बघा कसं प्रोत्साहन वाढत आहेत उदगीरचे खेळाडू, त्यांचे अतिरिक्त खेळाडू जे आहेत मैदानाच्या आतमध्ये. एक डॉट चेंडू पडल्याच्या नंतर बघू शकता त्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह. शेवटच्या षटकांमध्ये जी फलंदाजी झाली आहे त्यांनी देगलूरच्या कॅम्पमध्ये निश्चितच उत्साह आहे आणि तोच घेऊन ते मैदानात आहेत. या दरम्यान फटका सजवला, क्षेत्ररक्षक त्याच्या खाली आहे आणि सुंदर जरामेर आलीचा काय झेल आहे भाऊ. आणि या बरोबर संघाला लागलेला पहिला झटका, पहिली सनी, पहिली हादरा, पहिला अपदशा, पहिला अपशकुन. झाल्याच्या नंतर त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सचिन राठोड. सचिन, मागच्या शॉटवर चर्चा होणं आवश्यक आहे. ज्यावेळेस तो चेंडू त्या बॅट मधून निघाला होता अगदी मिडल होत, वाटत होतं की सहजपणे तो सिक्सर असेल, पण काहीसा हवेचा प्रभाव, चेंडूला जी उंची मिळाली होती सचिन, तो चेंडू थोडासा आत ढकलला गेला आणि पहिला झटका उदगीर संघाला. पुढचा चेंडू बॅटची किनार घेत गतीने तो चेंडू केलेला होता. बॅटची किनार घेत स्थिरावला स्लिपच्या हातामध्ये, धाव घेता येणार नाही. आता मात्र हळूहळू प्रत्येक बीट बॉल थोडासा प्रेशर बिल्ड करेल फलंदाजांवर. थोडासा विश्वास दाखवण्याची आवश्यकता फलंदाजांना स्वतःवर. द्या रे द्या, विचारू नका. नाही नाही नको, छान आहे. उदगीरचा संघ काहीसा चाच पडताना या क्षणी. सामन्याची केवळ सुरुवात आहे ही. यानंतर अजूनही 6 षटक शिल्लक आहेत आणि जर आपण नजर टाकली देगलूरच्या सुरुवातीवर तर 4 षटकांमध्ये त्यांच्या सुमारे 40 धावा होत्या फलकावर. चांगला चेंडू देगलूर संघाकडून. भेदक असा मारा होतो या क्षणी. सर भेदक मारा नाही, या गोलंदाजाबद्दल सांगायचं म्हणजे या क्वार्टर फायनल मध्ये पॉवर प्लेचं षटक मेडन टाकलंय. वाह क्या बात आहे. काय गोलंदाजी आहे, सुंदर गोलंदाजी. एकदा प्रेक्षकावर टाळ्या होऊन जाऊ दे बा. या टर्फवर नक्की टाळ्या झाल्या पाहिजे या गोलंदाजीसाठी, कारण तुम्ही क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये तुमच्या समोर एक बलाढ्य संघ अंशराजे पाटील उदगीर संघ आहे. तर त्या संघासमोर तुम्ही पॉवर प्लेच्या षटकामध्ये मेडन ओव्हर टाकणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि ते काम करून दाखवलंय प्रतीक या गोलंदाजानं. आणि सचिन तेही अशा टर्फवर, अशा पद्धतीचे पाटा विकेट, तिथं मेडन. सर आणखी एक गोष्ट बोलायची वाटते, जे पश्चिम महाराष्ट्रातला जो क्रिकेट आहे त्याकडे पाहता आपल्या परिसरातील खेळाडू
जर विचार केला तर तेवढं मोठं नाव नाही आपल्या परिसरातील खेळाडूचं, परंतु जर विचार केला तर खूप मोठे खेळाडू आपल्या परिसरामध्ये आहेत. त्याचं निश्चित. प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतं या मैदानावर. जे आयोजन कमिटीनं जे आयोजन केलंय आणि एक प्लॅटफॉर्म तयार केलाय, पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असलेलं हे खासदार चषक 2025 चे सामने आणि उभरते सितारे आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. निश्चितच सचिन, दरवर्षी नवनवीन खेळाडू येतात आणि आपल्या खेळाने इम्प्रेस करतात प्रेक्षकांना. तसंच काहीसं प्रदर्शन या क्षणी देगलूर संघाकडून. उदगीर संघाला बाउन्स बॅक करावं लागेल या सामन्यामध्ये. तिसरं षटक, चेंडू हवाला ट्रॅव्हल करतोय, 6 धावा. नक्कीच पुन्हा एकदा फटका मारलाय क्षेत्ररक्षक, बघूया पोचतो काय, नाही. पुन्हा चेंडू जातोय सीमारेषा पार. जगदंबा कलेक्शन चौकार डीजे. अभी तो तोलना संदीप तुझे पूरा आसमान बाकी है. सुनील एक तंत्रशुद्ध फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा इनसाइड आउट, क्षेत्ररक्षक आहे आणि काय झेल घेतलाय आसिफ, सुंदर झेल. बदलतोय रंग, बदलणाऱ्या सरड्यालाही लाजवेल असा सामना रंग बदलतोय मैदानाच्या आतमध्ये. एकीकडे तुफान आरामारी होते, नंतर विकेट. हीच परंपरा राहिली आहे या सामन्यामध्ये. सचिन, सुनीलच्या प्रयत्नामध्ये काही कमतरता नव्हती. चांगला शॉट तो सजवलेला होता. आता रोहन रेड्डी एक अनुभवी खेळाडू, या संघातला सर्वात सिनियर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण. थोडासा इंजर्ड आहे, परंतु फलंदाजीसाठी स्वतःला प्रमोट केले. थोडं बसून घ्या, त्या बाजूला असलेले प्रेक्षक बसून घ्यायचे तुम्ही, थोडस फलंदाजाला अडथळा नको. रेड्डी, शेवटचा जो झेल होता, क्षेत्ररक्षकाचंही कौतुक करणं आवश्यक आहे. चांगल्या पद्धतीने कव्हर करत ते टिपलं होतं. आता प्रत्येक डॉट चेंडू थोडस प्रेशर बिल्ड करेल. आणि जेव्हा जेव्हा आपण रोहनला बघितलंय, सर आपल्याला सेमी फायनलिस्ट भेटलेत, पहिले 3 भेटलेत. या सामन्यामधला 4था सेमी फायनलिस्ट आता भेटणार आहे काही वेळातच. पहिल्या सामन्यामध्ये कळमनुरी, दुसरा परतूर, तिसरा बीसीसी भोकर आणि 4था हा सामना. चांगला चेंडू लोअर फुलटॉस होता, क्षेत्ररक्षक त्याच्या मागे आहेत. केवळ 1 धाव. काहीतरी विश्वास. चांगली गोलंदाजी, गोलंदाज कर्णधार जावेद यांच्याकडून. स्लोअर वन, चांगला पारखलाय आणि काय बाहुबली फटका मारलाय फलंदाज सचिन राठोड डीजे.
एक मजबूत फलंदाज, बाहुबली फलंदाज सचिन राठोड यांच्याकडून पाहायला मिळालाय. गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न होता सचिन, पण जी गती प्रदान झाली शेवटच्या क्षणी ती अतिशय कमी होती. त्यामुळे फलंदाजाला सावरण्यासाठी संधी होती, त्याचा पुरेपूर लाभ. 6 धावा. स्लोअर वन चेंडूला पिक करून मारणं एवढं सोपं नसतं, तुम्हाला चांगलंच माहिती आहे. परंतु तो फटका लगावलाय बाहुबली सचिन राठोड या फलंदाजानी. असं म्हणावसं वाटतंय, मैं या किसी के बीच में टांग अड़ाने नहीं आया, राज करने आया मैं, राज झुकेगा नहीं साला. सचिन राठोड काय फटका मारलाय, सुंदर फलंदाजीचं प्रदर्शन. आणि या काय क्षणी- खेळ होतोय मैदानाच्या आतमध्ये दोन बलाढ्य संघादरम्यान. या क्षणी धाव संख्या आहे सचिन माफ करा 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव पलकावर लागल्या गेल्या ते 25 धावा, 2 गडी बाद. काहीशी अशाच पद्धतीची सुरुवात होती देगलूर संघाची. गोलंदाजी मार्कवर आहे नूर मुज्जू. नूर मुज्जू बद्दल सांगायचं मध्ये अगदी सकाळपासून हजेरी लावलेला हा खेळाडू आहे. सामने टक लावून पाहत होता, प्रत्येक सामना नजर देऊन पाहत होता. गोलंदाजी मार्कवर रोहन रेड्डीने फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे आणि काय सुंदर क्षेत्ररक्षण, ऐन वेळेला घेतलेला जंप, उडी आणि धावा वाचवल्या 3, केवळ एकच धाव. सुंदर क्षेत्ररक्षण त्या दिशेमध्ये. देगलूरच्या कॅम्प मधून आपल्या खेळाडूंसाठी सतत प्रोत्साहन येताना. शेवटच्या षटकांमध्ये जी फटकेबाजी त्यांच्याकडून झाली, तो आत्मविश्वास कॅरी फॉरवर्ड करताना या ठिकाणी देगलूरचा संघ. हवाई फायर साठी जाताना पण दिशेपासून भरकटलेला हा चेंडू, वाईटचा कॉल. चांगला चेंडू, चांगली रणनीती तिथे पाहायला मिळाली, फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, परंतु अधिकच दूर गेला चेंडू. पंचांचे दोन्ही हात समांतर करत आम्हाला इशारा आलाय की एक धाव वाढवा. अवांतर धावसंख्या जाऊन पोहोचली 27. सचिन राऊंड दी विकेट मारा होतोय, तो अँगल क्रिएट करण्याचा हा प्रयत्न. पुढचा चेंडू, चेंडू हवेमध्ये ट्रॅव्हल करतोय, क्षेत्ररक्षक त्याच्या मागे थांबवता येणार आहे. 4 धावा. द्वारका बार अँड रेस्टॉरंट 4 धावा. झेल नंतर आमचे प्रेक्षक, भोकरचे प्रेक्षक ज्या फलंदाजाची वाट पाहत होते, तो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. कोण? रुपेश. रुपेश. प्रेक्षक, भोकरचे प्रेक्षक या खेळाडूचे खूप चाहते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकर 31 धावा आहेत. रुपेश के चाहने वाले परतूर में भी है, बढ़िया इनिंग खेली थी रुपेश ने. सर एक मिनिट, बहुजनाचे नेते आमचे नागनाथरावची घिसेवाड साहेब यांनी सुद्धा या स्पर्धेसाठी हजेरी लावली. खेळाडूचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी वेळातला वेळ काढून या सामन्यासाठी हजेरी लावली. संदीप पाटील मित्र मंडळ आणि आयोजन कमिटीच्या वतीनं त्यांचं सुद्धा खूप खूप स्वागत, आभार.
जाऊया सामन्याकडे. नूर मुज्जी गोलंदाजी मार्कवर, स्ट्रायकर एंडला रुपेश. रुपेश बद्दल सांगायचं म्हणजे जे मी एक डायलॉग मारला होता सर, डब्बे में डब्बा डब्बे में किक. त्याची सुरुवात तिथंच झालेली. त्याचा मूळ रुपेशच्या फलंदाजीत आहे. तो सर, घेण्याचा प्रयत्न होता. तो डायलॉग एवढा गाजलाय, जे मला प्रेक्षकाकडून मिळालेलं प्रेम, तो हा फलंदाज होता रुपेश, मॅन फ्रॉम उदगीर. आणि स्पर्धेचं 14वं वर्ष होतं ते. नक्कीच सर. परंतु गोलंदाजी मात्र धारदार होती. नूर मुज्जू एक चांगला गोलंदाज रुपेश साठी गोलंदाजी करेल. आकृत्या टप्प्याचा चेंडू, क्षेत्ररक्षक त्या दिशेमध्ये होता. चांगलं क्षेत्ररक्षण, झेल म्हणता येणार नाही, परंतु चेंडूला सीमा रेषा पार नाही जाऊ दिले. चेंडूला अडवलं गेले आणि केवळ एकच धाव. सर 3.5 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर 32 धावा आहेत. काय वाटतंय सर, एक एकंदरीत स्कोअर पाहता काय वाटतंय? अजूनही आशा संपलेल्या नाहीत उदगीर संघाच्या. जोपर्यंत हे दोन फलंदाज तुम्हाला तिथे दिसतील पिचवर, उदगीर संघ हार मानणार नाही. प्रेक्षकांना एकदा सांगू इच्छितो की इक्वेशन आहे 25 चेंडू मध्ये 82 धावाचं. 25 चेंडू 82 धावा. फुलटॉस चेंडू आणि एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये खेळत चेंडू जातोय सीमा पार. जगदंबा कलेक्शन खणखणीत चौकार डीजे. आमच्या कमिटीच्या वतीनं संदीप पाटील आयोजित मित्रमंडळ यांच्या वतीनं त्यांचा स्वागत, त्यांचा सत्कार केला जातोय. नागनाथरावजी घिसेवाड साहेब. गोलंदाजी मार्कवर मस्तान. आणि स्ट्रायकर एंडला फलंदाजी करेल रुपेश. बघू शकता आपण चारही बाजूने खचाखच भरलेलं मैदान, त्यामध्ये होणार हा सामना. 24 चेंडू मध्ये 78 धावा काढायच्या आहेत. 24 चेंडू 78 धावा म्हणजे जवळपास 20 रन पर ओव्हर रिक्वायर्ड 100 आहे सर. या सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट पूर्ण भारतभर, पूर्ण जगभर होतंय tenniscricket.in च्या साह्यानं. रुपेशने खोदून काढले, हेलिकॉप्टर जमिनीवर पळतंय. क्षेत्ररक्षक आहे तिथे, एक धाव तर पूर्ण केली. जोपर्यंत चेंडू येईल तोपर्यंत 2 धावा सुद्धा पूर्ण झालेल्या आहेत. सचिन काहीशी नशिबाची साथ या क्षणी देगलूर संघाला मिळताना. मिसफिल्ड नंतर चौकार तो जो आहे तो तिथे थांबला. आणि हे जे 1 फुटाचं अंतर आहे, आज डोकेदुखी राहिले या इनिंग मध्ये उदगीर संघासाठी. त्यांचे 2-3 फलंदाज. हवेमध्ये चेंडू आहे, रुपेशला परतावं लागेल. रुपेश बॅक टू पवेलियन डीजे. मनाविषयी वाटते, कारण मस्तान या गोलंदाजीची धुरा सांभाळतो. एक मोठा गोलंदाज आहे मस्तान, परंतु रुपेश फलंदाजीला आल्याच्या नंतर मस्तानला पाचारण केले गोलंदाजीसाठी. म्हणजे एक आखणीती, एक बुद्धिबळाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चाललाय. सचिन, उदगीर संघासाठी आता प्रवास सोपा राहणार नाही, पण निश्चितपणे आशा संपलेल्या नाहीत. परंतु माजिद सारखा एक एंटरटेनिंग पर्सन मैदानाच्या आतमध्ये आहे सर. माजिद आणि रोहन रेड्डी सर हे या संघाचे खूप जुने खेळाडू आहेत. जसं बीसीसी भोकर संघाची गोष्ट केली तर विपिन पवनकर आणि प्रशांत आडे जसे जुने खेळाडू आहेत, त्याच प्रकारचे हे रोहन रेड्डी आणि माजिद. अनेक वर्षांपासून आपण त्यांना बघतोय, मैदान गाजवलेलं आहे त्यांनी अनेक वेळा भोकरचं. संदीप पाटील गौड मित्रमंडळ आयोजित खासदार चषक 2025 चे हे सामने
आणि पहिल्या चेंडूवर दांडी 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 गोल. माजिद बॅक टू पवेलियन. डीजे आज दिवसभर क्वार्टर फायनल्सचे सामने रंगले होते या मैदानावर. त्यातला हा शेवटचा सामना, शेवटचा क्वार्टर फायनल. देगलूर आणि उदगीरचा संघ झुंजतायत मैदानावर. या क्षणी देगलूरचं पारडं काहीसं जड. या सामन्यासाठी लोकनेते आदरणीय नागनाथरावजी घिसेवाड साहेब खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आपल्यामध्ये आहेत. आदरणीय गोविंद पाटील खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत हा सामना पाहण्यासाठी. मी आयोजन समितीच्या वतीने त्यांचे आभार मानतो, त्यांचं स्वागत करतो. थोडीशी अवघड स्थिती उदगीर संघासाठी. रोहन अजूनही पिचवर आहे. सर रोहनने या अगोदर अशा प्रकारचे सामने खूप हँडल केलेले आहेत. बघूया कसा सामना करेल. मारलाय, फटका मारलाय, क्षेत्ररक्षक पोहोचेल काय. परत एकदा द्वारका बार अँड रेस्टॉरंट षट. रेस्टॉरंट षटक समाप्ती. निर्धारित 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर लागल्या गेले ते 45 धावा. 18 चेंडू मध्ये 69 धावाची गरज आहे. रोहन रेड्डी सर, एक मात्र आशा या संघाची अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. 23 रन्स प्रति ओव्हर बनवावे लागतील इथून हा सामना जिंकायचा असेल तर उदगीर संघाला. प्रतीक 23 धावा प्रत्येक षटकामध्ये. सुंदर फटका. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहे. केवळ एक धाव. मैदानावर उपस्थित लोकनेते नागनाथरावजी घिसेवाड साहेब, मंचावर उपस्थित आदरणीय गोविंद पाटील आमचे बॉस आणि उपस्थित सर्व मान्यवर. आपली उपस्थिती खेळाडूंसाठी आयोजन समितीसाठी प्रेरणादायी आहे. काय गतीने केला होता तो चेंडू. लेग बाईसच्या रूपात ही धाव. सर प्रतीकच्या गोलंदाजीवरनं वाटत नाही का हा एवढा तेज तरार गोलंदाज आहे. एकदम हळू धावतो परंतु चेंडू मात्र एकदम बंदुकीतल्या निघालेल्या गोळीसारखे चेंडू जात आहेत फलंदाजाकडे. आता बघूया सिद्धू सामना करेल प्रतीकचा. चांगला फटका खेळलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे तिथे. केवळ एकच धाव असणार आहे पुन्हा एकदा. सर उदगीर संघाची अवस्था मी पहिल्यांदा बघतोय कारण हा संघ मॅक्झिमम म्हणजे अधिकतम वेळेस सेमीफायनल तरी खेळतो आपल्या स्पर्धेमध्ये. यावेळेस मात्र थोडेसे निराशाजनक प्रदर्शन म्हणावं लागेल उदगीर संघाचं. सचिन सुरुवात अतिशय महत्वाची असते अशा पद्धतीच्या मोठ्या टार्गेटला फेस करताना. नक्की सर आपण देगलूर संघाचा विचार केला तर देगलूर संघाची सुरुवात सुद्धा खूप दयनीय होती. परंतु ज्या प्रकारची फलंदाजी आपल्याला आसिफ कडून पाहायला मिळाली दर्जेदार प्रेशर सिच्युएशन मध्ये त्या प्रकारची फलंदाजी करणं एवढी सोपी गोष्ट नाही. परंतु आसिफने एकाकी झुंज दिली. 1 मॅन शो आसिफ या फलंदाजाकडून पाहायला मिळाला आहे. सुंदर फलंदाजीचं प्रदर्शन. आता मात्र फक्त गती आणि औपचारिकता
या दोनच गोष्टी आहेत. सचिन, टॉस किती महत्वाचा आहे या सामन्याकडे बघितल्यावर कळतं. म्हणजे प्रथम फलंदाजी त्यांनी निवडली देगलूर संघाने आणि फिअर्सली उत्स्फूर्तपणे खेळलेत, कसल्याही प्रेशर शिवाय. आणि एक मोठं आव्हान उभं केलं होतं सचिन, पण त्यानंतर उदगीर सारखा संघ जो दबावात आला, 114 हा जो आकडा आहे त्याचा तो दबाव. नक्की सर, जेव्हा मोठ्या मॅचेसचा विचार करतो आपण तेव्हा मोठ्या मॅचेस मध्ये धावसंख्या चेस करणं हे एक फॅक्टर असते. चेस करणारा संघ थोडस बॅकफुटला असतो. जोपर्यंत 5वं षटक सुरू व्हायचं होतं देगलूरच्या इनिंग्सचं, तोपर्यंत 70 ते 80 धावा बनतील असं काहीसं चित्र होतं. पण ज्या 40-45 धावा अधिकच्या आल्या, तो कॉन्फिडन्स घेऊन ती टीम मैदानावर होती आणि त्याचे पॉझिटिव्ह रिझल्ट्स. या देगलूर संघाची एकजुटता आणि एक सांघिक खेळ यांच्या बळावर या सामन्यामध्ये वर्चस्व गाजवलंय आतापर्यंतही. या दरम्यान फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे तिथे. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. केवळ एकच धाव. मस्तान एक सुंदर गोलंदाज आहे, परिसरामध्ये खूप मोठं नाव आहे मस्तानचं, चांगली गोलंदाजी करतोय. माजिद आणि रुपेश ही जोडी या गोलंदाजाने बाद केली. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनला जे क्षेत्ररक्षक उभे आहेत सचिन, त्यांचंही कौतुक करणं आवश्यक आहे. 2 ते 3 झेल ज्या पद्धतीने त्यांनी घेतलेत, बॅकफुटवर ढकललं. नक्कीच सर. उदगीरच्या संघाला. आमिर अली एक दुर्भाग्यरित्या दावबाद झाला होता, परंतु त्यानं काम मात्र त्याचं सोडलेलं नाही. फलंदाजीमध्ये काही करू शकला नाही, परंतु क्षेत्ररक्षणामध्ये आपलं सर्वस्व पणाला लावून 2 सुंदर झेल त्याच्याकडून पाहायला मिळाले. पुन्हा एक बॅटचा एज लागत विकेट किपरच्या हातामध्ये. पुन्हा एक गडी बाद. रोहन रेड्डी बॅक टू पवेलियन. डीजे उत्कृष्ट खेळी राहिली. मागच्या सामन्यामध्ये 3 चेंडूमध्ये 13 धावा काढायच्या होत्या जिंकण्यासाठी आणि या फलंदाजाने काढल्या होत्या. तोच फलंदाज फ्लिक केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या दिशेमध्ये, केवळ एकच धाव. मस्तानने पुन्हा एक मोठा विकेट मिळाला. रोहन रेड्डी याला बाद केले. 3 मोठे खेळाडू बाद करण्यामागे एक मात्र हात, तो म्हणजे मस्तान. माजिद शेवटच्या रुपेश. चेंडूपर्यंत सचिन प्रयत्न करणं आवश्यक आहे. उदगीरला थोडासा कॅज्युअल अप्रोच बघतोय आपण त्यांच्याकडून. जोपर्यंत सर सामना रंगतदार अवस्थेमध्ये असेल, सांगू का मी इक्वेशन काय? 6 चेंडू मध्ये केवळ 62 धावा काढायच्या सर. केवळ औपचारिकता शिल्लक आहे त्या सामन्याच्या आता. म्हणजे बॉलला 12 धावा काढाव्या लागतील. बघूया. आमिर अली 52 झाल्यात, 62 काढायच्यात. एकूण 7 षटकामध्ये 52 झाल्यात आणि 6 चेंडू मध्ये 62 काढायचे. म्हणजे 42 चेंडू मध्ये 52 काढल्यात, 6 चेंडू मध्ये 62 काढायच्या. प्रेक्षक वर्ग पाहतोय आपण हळूहळू वाटचाल करताना घरांच्या दिशेकडे. उद्या या मैदानावर डान्सिंग पंच सोन्या बापू भोसले याचं आगमन होणार आहे आणि प्राध्यापक
माननीय खासदार रवींद्र वसंतरावजी चव्हाण सर यांचं सुद्धा या मैदानावर आगमन होणार आहे आणि जे 4 संघ सेमी फायनल घेतील ते मी निर्विवादपणे सांगू इच्छितो. त्यामधला एक देगलूर, दुसरा BCC भोकर, तिसरा स्पीड 11 कळमनुरी आणि चौथा येतो म्हणजे परतूर. या 4 संघादरम्यान सेमी फायनलचे सामने होतील. म्हणजे हे 4 जे संघ आहेत त्यांचं एक बक्षीस मात्र पक्क झाले. हे 4 संघ आहेत, या 4ही संघाचं बक्षीस मात्र पात्र झाले. निर्विवादपणे वर्चस्व गाजवले जावेद सर आणि त्यांची टीम. जावेद सरांबद्दल बोलायचं म्हणजे महाराष्ट्र पोलीस या संघाचे संघनायक कर्णधार. चेंडू जातोय फर्स्ट स्लिपच्या बाहेर सीमा पार चौकार. 4 धावा जोडल्या जातील. थोडस निराशाजनक प्रदर्शन आपण डगआउट मध्ये पाहू शकता. उदगीर संघाच्या अंशराजे पाटील काय निराशाजनक प्रदर्शन आहे. त्यांच्या चेहऱ्यावरून साफ दिसतंय की किती हातबल आलेला झालेला हा संघ. म्हणजे परिसरामध्ये खूप मोठं नाव होतं. हेलिकॉप्टर शॉट पाहायला मिळाला तिथे राजकडून. चेंडू गेला सीमा पार षटकार. हा मॅच इथे संपन्न होतोय. हार्डलक वेल प्लेड अंशराजे पाटील उदगीर संघाने चांगला खेळ केलाय. सांगा चेंडू द्या. ते आमच्या नदीम सरचे बोलत. त्यांचाच हा व्हिडिओ बनलेला आहे. आपण महाराष्ट्रभर गाजत असलेला हा व्हिडिओ नदीम सर. आदरणीय घिसेवाड साहेबांना, आदरणीय गोविंद पाटलांना विनंती आहे की उद्या अंतिम सामने रंगणार आहेत काका. आपण उद्या उपस्थित राहावं. आयोजन समितीच्या वतीने आपणास विनंती आहे की उद्याच्या सामन्यासाठी आपण काका उपस्थित सर राहा. मला एक प्रश्न विचारावा वाटतो घिसेवाड साहेबांना. ज्या प्रकारचं मैदानावर आयोजन केलं जाते सर, तुमचे 2 शब्द आमच्यासाठी खूप महत्वाचे असणार आहेत. कारण ज्या प्रकारचं आयोजन आणि ज्या प्रकारचे सामने मैदानाच्या आतमध्ये खेळवले जातात, तर तुमच्याकडून 2 शब्द सर. अतिशय सुंदर असे क्रिकेटचे सामने आज या ठिकाणी होत आहेत. त्याबद्दल या ठिकाणी आयोजकांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो. उद्या अतिशय रंगतदार खेळाचे सामने या ठिकाणी होत आहेत. सर्व प्रेक्षकांना या ठिकाणी मी सांगू इच्छितो की उद्याच्या अतिशय या होणाऱ्या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये उपस्थित राहावं आणि असेच भोकरमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सामने होत असताना त्याचा लाभ तरुणांनी घ्यावा अशी विनंती करतो आणि परत एकदा या ठिकाणी संदीप गोड यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद साहेब. उद्या रंगतील फायनलचे सामने, सेमीज आणि फायनल्स. आणि उद्या या मैदानावर आपल्याला